आज मी तुमच्यासोबत मस्त झणझणीत असा चिकनचा ठेचा शेअर करणार आहे. खायला एकच नंबर लागतो. चिकनच्या वेगवेगळ्या रेसिपी तुम्ही खूप पाहिल्या असतील, पण चिकनचा ठेचा कधी बनवून खाल्लाय का? चिकनचा ठेचा खायला खूप भारी लागतो. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. चला मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूया. इथं मी घेतलेलं आहे अर्धा किलो चिकन. चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे 3 पाण्याने. आता आपण चिकनवर हळद आणि मीठ टाकून घेणार आहोत आणि चिकनसोबत छान हळद मीठ मिक्स करून घेणार आहोत. तर मी इथं छान चिकनला हळद मीठ लावून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला चिकन पहिल्यांदा शिजवून घ्यायचं आहे, तर त्याच्यासाठी कुकर ठेवून दिलेला आहे गॅसवर. 2-3 चमचे इथं तेल टाकून घ्यायचं कुकरमध्ये. तेल गरम झालं की लगेच तेलामध्ये इथं कांदा टाकून घ्यायचा आणि छान कांदा 2-3 मिनिट परतून घ्यायचा. कांदा हलक्या लालसर रंगावर परतून घेतला की लगेचच जे चिकन आपण हळद मिठात लावून ठेवलेलं होतं ते चिकन इथं टाकून घ्यायचं. चिकन कुकरमध्ये टाकल्यानंतर छान 2-3 मिनिट चिकन कांद्यासोबत उलटपुलट करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं. तर कुकरच्या लो टू मिडियम गॅसवर 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि विदाऊट पाण्याच्या काढून घ्यायच्या. जोपर्यंत 2 शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत साईडला पाणी गरम करायला ठेवून द्यायचं. 2 शिट्ट्या झाल्यानंतर या पद्धतीने तुमचं चिकन झालेलं असेल तर मग गरम केलेलं पाणी इथं टाकून घ्यायचं आणि परत झाकण लावून कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तर आता इथं चिकन चांगलं शिजलेलं आहे, तर कुकर थंड व्हायला साईडला ठेवून घ्यायचं. तोपर्यंत तव्यावर तेल टाकून घ्यायचं आणि तेल गरम झाल्यानंतर 10-15 इथं हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या. मुठभर नाही का, अर्धा इंच अद्रक, 10-15 लसणाच्या पाकळ्या आणि मुठभर कट केलेलं खोबरं टाकून घ्यायचं आणि छान लालसर रंगावर खोबरं मिरच्या वगैरे भाजून घ्यायच्या मस्त. आणि सोबतच इथं थोडीशी कोथिंबीर बी टाकून घ्यायची. तर इथं खोबरं मिरच्या वगैरे सर्व जिन्नस छान 5-6 मिनटात खरपूस लालसर रंगावर भाजून होतात. मस्त भाजून झाल्यानंतर ह्या मिरच्या वगैरे एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या. तर इथं मिरच्या ते प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर हलक्या थंड होऊन द्यायच्या. कुकरचं झाकण काढून घ्यायचं आणि जे चिकन आहे ना आपलं, त्या चिकनमधले ना जे मऊ पीस असते ज्याच्यात हाडकं नसतात ना, ते पीस साईडला काढून घ्यायचे. नंतर छान हाताने तोडून घ्यायचे. नंतर नाही का तव्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि जो आपण ठेचा करून घेतलेला आहे ना, तो ठेचा आणि चिकन मिक्स टाकून छान 5-7 मिनिट तव्यावर ठेचा भाजून घ्यायचा, चवीनुसार मीठ टाकून. आणि काय झालं, तव्यावर ज्यावेळेस मी मिरची आणि चिकन टाकत होती तेवढी शूटिंगच नाही झाली, म्हणून मी तुम्हाला दाखवू शकले नाही, सॉरी. आणि नॉर्मली ठेचा सगळ्यांनाच करायचा माहीत असतो. जसं आपण दरवेळेस ठेचा तव्यावर भाजून घेतो त्या पद्धतीनेच हा भाजून घेतलेला आहे. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असा चिकन ठेचा नक्की बनवून खा. चला मग पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.